नाला. सो पुरकर झालोय आम्ही, पुरकर. गर्दीचं असेल तरच ऑफिसला जा, अदरवाईज जाऊ नका. माझ्या घराच्या बाहेरचं पाणी भरत आहे, थोडंसंच आहे पण माहिती नाही पाऊस केवढा वेळ असेल. त्यात घरात पूजा पण आहे. आज व्लॉग भरून करणार कारण की दारात पाणी भरलंय एवढं. दिस इज द नाला सोपारा. सो वेलकम टू द ब्लॉग नंबर 28. असं स्वागत करणार असं वाटलं नव्हतं, ठीक आहे. तर घरात काय पाणी येत ना आपल्या, तर दारात फक्त भरलेलं असतं. आणि ही जी जागा आहे तिकडून ती बाहेरून येणाऱ्या गाड्या असतात ना, त्याच्यामुळे पाणी आत जास्त येतं. बघूया कसं काय ते. आता गोष्टी अंडर एस्टिमेट पावसाळ्यात केलं की खूप नडते लोकांना, सगळ्यांना आपल्याला. अवेंजर असेंबल. घरात पाणी आलं, घरात पाणी आलं अशा प्रकारे. किती वर्षाने आलं घरात पाणी मम्मी? खूप म्हणजे जेव्हा ते 26/11 झालेलं, 26/11 नाही 26 जुलै झालेलं, त्याच्यानंतर आता आलं ना पाणी. सो अशी क्रिएटर लाईफ. सो घरात पाणी वरून देवता, वरूनच ना पण पावसाचा देवता एकदम प्रसन्न आहे, खूप पाडतोय. आता सगळं सामान उचला उचली केली आम्ही. असं झालंय. वेळेच्या कामगार घरात पाणी आहे ना, व्हिडिओ कॉल अभी जो है ना ये बढ़ेगा. इथे नाही अशी अवस्था सगळी झाली आहे. नाला सोपारा ऑलरेडी पाण्याखाली गेलाय अर्धा. त्यात पण आम्हाला बाहेर पडायचं, म्हणजे आम्ही मित्राच्या घरी चाललो, त्याच्या पण घरी पाणी येण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे आम्ही तिकडे चाललो. पण नाला सोपारा बघा आमच्या नजरेने, माझ्या नजरेने समुद्र आम्हाला भेटायला आलं डायरेक्ट. नाला सोपारा जेव्हा असं पाणी भरतं ना, तेव्हा एक फेमस डायलॉग असतो, तो म्हणजे काय माहितीये का? डॅम सोडलाय, डॅम सोडलाय म्हणून एवढं पाणी आलंय. हे नाला सोपाराचं ठरलेलं वाक्य आहे. अरे उलटा काढतोय बाबा, दाराकडे काढ. आता स्वच्छ. पावसाला अंडर एस्टिमेट करण्याचं हे झालंय रिझन. पूर्ण एकदम जलमय सगळं झालं आहे, गोष्टी एकदम जलमय झालं. म्हणजे एकदम मी बाहेर पडलो कारण की काहीतरी खायला आणायला बघतोय. मम्मी पप्पा तर वरती ज्या आंटी राहतात त्यांच्याकडे, मी माझ्या मित्राच्या घरी आहे कारण की त्याच्या पण घरात पाणी भरलं आहे. सो आता हे सगळं आहे. पावसाला खूप अंडर एस्टिमेट केलं, पाण्याला खूप अंडर एस्टिमेट केलं आणि आज संपूर्ण नाला सोपारा हा जलमय झाला आहे. म्हणजे हा ब्लॉग एक्सपेक्ट केलेला असं नव्हतंच एक्सपेक्ट केलेला, पण तो आता झालाय. पाऊस आलाय, मी ठेवतो. पाऊस आला. चल बाय. माझा फोन ऑफिसचा ह्याच्यात इथे काढून ठेवलाय. हो काढलाय ना. Day 2 with heavy rain. माझ्या घराच्या बाहेर हे असं थांब ना, घराच्या बाहेर अशी परिस्थिती आहे. एवढं घराच्या बाहेर पाणी पडलं. अचानक भयानक पाऊस आला, कुठून पाऊस आला म्हणजे इतके दिवस आपण बोलवतो पाऊस नाही आणि पाऊस जो आला आणि पूर्ण वाट लावून गेलाय. आमची झाडं पूर्ण अर्धी पाण्यात. याच्या मागे मी कशी इमोशनल वगैरे असं गाणं नाही लावणार आहे कारण की हे 5 वर्षानंतर झालं. 5 वर्षाने एवढं असं पाणी भरलंय.
सो ठीक आहे. म्हणजे असंच नाही की माझ्या घरात पाणी गेलं. जेवढे ग्राउंड फ्लोअरला घर आहेत, माझ्या मित्राचं पण घर आहे त्याचं, त्याने तर आता नवीन 6 महिना अगोदरच त्याचं घर पूर्ण रिनोव्हेट केलेलं आणि त्याच्या घरात पण पाणी गेलं. सो इट्स अ व्हेरी, काय माहिती हा ब्लॉग कसा होणार आहे, डेंजर एकदम. पाणेरी ब्लॉग होणार आहे, पाणेरी ब्लॉग. आमच्या बिल्डिंगची ही परिस्थिती आहे. माझा टॉवेल काय तो सुकतोय बाहेर इथे. बाकी मी तर पायाला रात्रीपासून ओलाच आहे. ठीक आहे. लाईटचं बघायला आलेत. काय एवढं पाणी भरलं, काय कशी काय लाईट येणार तोच मोठा प्रश्न पडला आहे आम्हाला. कालपासून सकाळपासून जी लाईट गेली आहे तर ही लोक आत्ता आले आहेत MSCBवाले. हा समोर पोल आहे आणि हे एवढं सगळं पाणी आहे, तर कशी काय लाईट येणार हाच मला मोठा प्रश्न पडला आहे. आली तर भारीच आहे. So it's a day 4, it's a Thursday and situation is still pani at my home, near my home, surrounding my home. Everywhere is water, water, water. समुद्र आलाय भेटीला. झाल्या भेटी गाठी. हा ब्लॉग पूर्ण असाच झालाय. नाला सो पुरकर झालोय आम्ही, पुरकर. काय माहिती कधी हा एडिट होईल. असं गुरुवार आहे, असं टाकायचं असतो, पण 3 दिवस झाले लाईटीचं तोंड नाही बघितलं आम्ही. क्वचितच होतात अशा गोष्टी, पावसातच होतात कधीतरी. बघूया कसं काय होतं. गाडीचा रेमटा काढता काढता मित्र चालला. बंद आली, बंद आली. ही आहे आफ्टर पाणी गेल्याची सिच्युएशन, गेल्यानंतरची सिच्युएशन. सगळा असा खारडा मलबा, सगळा खारडा असा मलबा. घर आम्ही बऱ्यापैकी आता साफ केलंय. एकदम बाकीचं आहे थोडंसं कपाट वगैरे सो भिजलेलं बऱ्यापैकी गोष्टी, पण ठीक आहे. थिंग्स आर अंडर कंट्रोल नाव. सो बऱ्यापैकी आहे गोष्ट. हा ब्लॉग पूर्ण पूरग्रस्तांचा ब्लॉग होता. नाला सुपारकर ब्लॉग होता, सुपारकर. मला असं वाटतं आपण आता जास्त काय खेचलं नाही पाहिजे. तुम्ही बघताच सगळं घर आवरावरी करायला घेतली आम्ही. सो हा नाला सोपूरकर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आठवणीने सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्याकडे जर कोणी असतील पूरग्रस्त तर त्यांना जरा थोडंसं मदतीचा हात द्या, जर इन केस असतील तर. नाहीतर एन्जॉय करा आणि सगळ्यांनी जीवन करा. बाय बाय. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.